नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा वेदांत कॉलेजची स्थापना विद्यार्थी मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, पंढरपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पंढरपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर पंढरपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 5वा बघा, मोडक सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा मोडक सागर धरण विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। बघा प्रश्न क्रमांक 6वा बघा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा रत्नागिरी जिल्हा विद्यार्थी मित्रांनो हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7वा बघा, फणसाड हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा फणसाड हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा फणसाड हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 8वा बघा, एलिफंटा आणि घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी? एलिफंटा आणि घारापुरी लेणी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? विद्यार्थी मित्रांनो, घारापुरी आणि एलिफंटा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत। प्रश्न क्रमांक 9वा बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांजीरंगा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कांचीरंगा नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये? बघा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा उत्तराखंड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे। प्रश्न क्रमांक 12वा बघा, ओझोन दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा ओझोन दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 16 सप्टेंबर या दिवशी बघा या ठिकाणी ओझोन दिन या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 13वा बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी पास झालेला तो कायदा? बघा गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पास झाला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर सन 1994 मध्ये विद्यार्थी मित्रांनो हा कायदा पास झालेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? बघा पहिली जागतिक वसुंधरा परिषद विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या ठिकाणी ती संपन्न झाली होती। प्रश्न क्रमांक 15 बघा, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पुल्लर लेणी बघा या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भामरागड टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या? भामरागड टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, भामरागड टेकड्या या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? बघा, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात या ठिकाणी कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना बघा यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? सन 1995 मध्ये WTO यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं बघा राष्ट्रीयकरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा, भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण सन 1969 या वर्षी भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये भारतामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य बघा तामिळनाडू विद्यार्थी मित्रांनो, पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, KR नारायण यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूतान या देशाला भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा? बघा, भूतान या देशाला भारतामधील किती राज्यांच्या सीमा या ठिकाणी भेटलेल्या आहेत? मग तर भारतामधील बघा या ठिकाणी 4 राज्याच्या सीमा या ठिकाणी भूतान या देशाला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये होमरूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे? बघा, ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये होमरूल चळवळ ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कधी झाली होती? विद्यार्थी मित्रांनो, 9 डिसेंबर सन 1946 या दिवशी बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक या ठिकाणी झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धन विधेयक सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? बघा, धन विधेयक सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये ते मांडले जाते. प्रश्न क्रमांक 27 बघा, राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? 12 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या एका विभागामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात कमी वनक्षेत्र हे औरंगाबाद या ठिकाणी विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र हे गोदावरी खोऱ्याने ते व्यापलेलं आहे? बघा, 49% एवढे बघा गोदावरी या नदी खोऱ्याने ते व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? तर नागालँड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये पुढीलपैकी कशाची स्थापना ही केलेली आहे? बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये त्यांनी बघा समता संघ यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये पुढीलपैकी कशाचा अभ्यास? बघा, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये पुढीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? फायकॉलॉजी बघा, फायकॉलॉजी याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शैवाल्याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध बघा पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 6 एप्रिल सन 1930 रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला होता. 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा कोणत्या ठिकाणी मोडला होता. तर दांडी या ठिकाणी त्यांनी मिठाचा कायदा मोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय सभेचं बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 साली भरलं होतं. तर ते ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते. तर ते फैजपूर या ठिकाणी भरले होते विद्यार्थी मित्रांनो. तर फैजपूर हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा आझाद हिंद सरकारची स्थापना तर रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवता येतो. बघा आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत वाढवता येतो. तर तो 1 वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंदमान निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अंदमान आणि निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. तर कोलकाता बघा या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी बघा राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणतं आहे. तर विधानसभा विद्यार्थी मित्रांनो राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या कवीचं नाव बघा केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील केशव कुमार म्हणजेच प्रल्हाद केशव वात्रे. केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस तर 12 जून विद्यार्थी मित्रांनो या दिवशी आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार या ठिकाणी लागू करण्यात येते. राष्ट्रपती राजवट बघा कलम 356 नुसार या ठिकाणी बघा राष्ट्रपती राजवट या ठिकाणी लागू करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शांतता कोर्ट चालू आहे या नावाचं नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे. शांतता कोर्ट चालू आहे या नावाचं नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे. बघा विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. तर जयप्रकाश नारायण यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायटिंगेल ऑफ इंडिया बघा नायटिंगेल ऑफ इंडिया असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात. नायटिंगेल ऑफ इंडिया तर सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बारडोली सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा बारडोली सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह. बारडोली सत्याग्रह सन 1928 मध्ये बारडोली सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होते. बघा लॉर्ड डलहौसी विद्यार्थी मित्रांनो यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट या सेवेला या ठिकाणी प्रारंभ झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या ठिकाणी बघा आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी बघा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती. तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती. बघा न्यायमूर्ती रानडे यांनी बघा राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक काका असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात. सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा सार्वजनिक काका विद्यार्थी मित्रांनो गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 214 हे पुढीलपैकी कशा संबंधीचा कलम आहे? बघा, कलम 214 बघा उच्च न्यायालय यांच्या संबंधीचा कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संसदेची सर्वात मोठी समिती पुढीलपैकी कोणती समिती असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील लोकलेखा समिती सर्वात मोठी समिती असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारिकता सर्वाधिक असते? बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? तर पाण्याची या ठिकाणी विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओझोन या वायूचं मोजमाप पुढीलपैकी कोणत्या एककामध्ये? बघा, ओझोन या वायूचं बघा मोजमाप कोणत्या एककामध्ये करतात? तर डॉप्सन या एककामध्ये या ठिकाणी बघा ओझोन या वायूचं या ठिकाणी मोजमाप केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे आणि केव्हा दिली गेली? बघा, मुंबईच्या जनतेने सन 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेलाग्रा हा रोग पुढीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा तो रोग आहे? बघा, पेलाग्रा विद्यार्थी मित्रांनो, पेलाग्रा हा या ठिकाणी नियासिनच्या अभावामुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, उजनी हे धरण तर सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब्लास्ट हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा? बघा, ब्लास्ट हा रोग विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे? तर तांदूळ या पिकावर या ठिकाणी ब्लास्ट हा रोग पडत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अग्निजन्य खडकापासून पुढीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा तयार होत असते? बघा, अग्निजन्य खडकापासून विद्यार्थी मित्रांनो रेगूर ही मृदा तयार होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? भुईमुगाच्या उत्पादनामध्ये तर गुजरात राज्याचा या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गुलमर्ग सोनमर्ग तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मांजरा ही नदी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा, मांजरा ही नदी तर बीड या जिल्ह्यामध्ये ती उगम पावते. प्रश्न क्रमांक दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता? दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर आफ्रिकेमधला वाळवंटी प्रदेशाचं नाव पुढीलपैकी काय? उत्तर आफ्रिकेमध्ये वाळवंटी प्रदेशाचं नाव तर सहारा वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रूरकेला लोहपोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रूरकेला लोहपोलाद कारखाना बघा, रूरकेला विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामधला तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क बघा, समानतेचा हक्क पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात? समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काचेला गडद निळा रंग देण्यासाठी पुढीलपैकी या ठिकाणी कोणते ऑक्साईड वापरतात? काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोबाल्ट ऑक्साईड विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण पुढीलपैकी किती असते? बघा, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बघा, हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बघा या ठिकाणी बघा 0.03 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा सर्वात जास्त या ठिकाणी द्रवणांक आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे? तर पाऱ्याचा या ठिकाणी सर्वात जास्त द्रवणांक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते? बघा, मानवी चेहऱ्यामध्ये तर 14 विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे? ते कलम जीविताची या ठिकाणी हमी देते. बघा, कलम 21 या ठिकाणी
जीविताची हमी देते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? भाग 9 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज विषय त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी नास्तिक का आहे हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा, मी नास्तिक का आहे, बघा या ठिकाणी बघा भगतसिंग यांचे ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक, अभिनव भारत या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना बघा सन 1904 मध्ये विद्यार्थी मित्रांनो अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीतांजली या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा, गीतांजली या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले? बघा, इंडियन ओपिनियन महात्मा गांधी यांनी ते सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच पोलीस भरतीचे 15,000 प्रश्न पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर असे 15,000 प्रश्नाची PDF लगेचच्या लगेच पाठवली जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, पोलीस भरतीला पडणारे सर्व प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.